पुढचा प्रॉब्लेम काय दिले हा प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह केला. A charge q is a circulating with constant speed v in a semicircular loop of radius r. म्हणजे ह्यामध्ये सर्क्युलर लूप दिलेलं नाहीये, लूप दिलंय सेमी सर्क्युलर. बरोबर आहे की नाही? राईट. ऑफ रेडियस आर, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप विचारलंय. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप विचारलंय. मग मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचं आहे एम ऑर्बिटल, बट लूप आहे सेमी सर्क्युलर. फॉर्म्युला याचा काय ऑर्बिटलचा, करंट इंटू एरिया ऑफ लूप. काय प्रॉब्लेम नाही. एरिया किती येणार, पाय आर स्क्वेअर बाय 2. फक्त आपल्याला करंट फाइंड करायचं आहे आता. करंट साठी काय पाहिजे, चार्ज क्यू आहे आणि टाइम पिरियड टी. मग टाइम पिरियड काय असणार, आता ऑप्शन मध्ये परत व्ही वेलॉसिटी आहे. आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे की नाही? मग डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्या इलेक्ट्रॉननं, इलेक्ट्रॉननं हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2r. राईट. त्यानंतर हे सेमी सर्क्युलर गेलं, मग टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, इट इज अ 2r प्लस पाय r. बाय व्ही बाय टी इज इट. हे फक्त अंडरस्टँडिंग होतं की हे डिस्टन्स किती असणार, पाय असणार सर्कम्फरन्शियल. मग टोटल डिस्टन्स 2r प्लस पाय r. बरोबर. मग टाइम किती आला, टाइम इज 2r प्लस पाय r by v. Now we can find orbital magnetic moment m orbital. It is I by a, so I into a, I into a. Okay. So current charge upon time into area pi r square. Pi r square. Right? Capital R square. Capital R घेतले आपण. हा. चार्ज Q, टाइम किती आहे, यामधलं मी 2r प्लस पाय r हा टाइम डिवाइड बाय v आहे इंटू पाय r स्क्वेअर. बरोबर. बरोबर. सेमी सर्क्युलर म्हणजे पाय r स्क्वेअर बाय 2 पाहिजे. मग आता काय होणार बघा, इथं मी Q इंटू v इंटू पाय इंटू r स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? आणि इथून मी r कॉमन घेतो एक ह्या 2 मधलं. मग अगोदरच घेतलं चाललं असतं, r कॉमन घेतलं काय राहिलं, पाय प्लस 2 इंटू ऑप्शन आहे 5 प्लस 2 इंटू 2. झाला सॉल्व प्रॉब्लेम. बस 1 r गेट कॅन्सल, त्यामुळे इट इज Q पाय आर व्ही डिवाइड बाय
2 into pi plus 2. Nothing but which option? S Q pi R V. हे बी ऑप्शन मॅच होते बघ. बरोबर? Is it right?